मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 तारखेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. व्हॅलेंटाईन डे स्पेशल असा रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आज मालिका टाकायला जरा उशीर झाला कारण मी स्टेटस टाकत होते ना. आज व्हॅलेंटाईन डेचं काय स्टेटस टाकावं ते सुचतच नव्हतं. पण एक छान कविता केली आहे, ती आपल्या शॉर्ट्समध्ये टाकते. नक्की ऐका. तर आजचा आपला व्हॅलेंटाईन डेचा हा लग्नानंतरचा रिव्ह्यू छान दाखवलाय. आज जरा फॅमिली गेट टुगेदर दाखवलंय त्यांनी आणि जीवांदिनीच्या फॅन्ससाठी आज मस्त सीन आहेत. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की विक्रम नंदिनीच्या उपम्याचं कौतुक करत असतात आणि मानिनीला टॉन्ट मारत असतात की बाई, बरं झालं तू काजू जास्त टाकले त्या उपम्यात, नाही तर तुझी सासू मटारच्या पुढे जात नाही. मानिनी ताई म्हणतात, ओ विक्रम, माझ्या सुना माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत बरं. जास्ती टोमणे मारलेत ना तर पुढच्या वेळेला उपमा पण देणार नाही तुम्हाला. विक्रम लगेच नमस्कार करून टाकतात. मानिनी म्हणतात, असं जरा शाबास. मानिनी पुढे म्हणते, बाई किती दिवसांनी, मी इतक्या दिवसांनी आयता नाश्ता केलाय नंदिनी तुझ्यामुळे. ए नंदिनी, आता जीवा ना जरा नॉनव्हेज घेऊन येईल, तू करशील का ग? छान तुझे आई वडील पण अनिशा आलेत आज. मग तेवढ्या तिथे पार्थ पण येतो बर का. विक्रम म्हणतात, नाही अगं खरंच ना नंदिनी, बरोबर बोलते मानिनी, तुझे आई बाबा आहेतच. चल होऊन जाऊ दे मस्त झणझणीत बेत. आता एक काम कर, होऊन जाऊ दे मस्त तांदळाच्या भाकऱ्या वगैरे त्यासोबत. आता मध्येच नंदिनी म्हणते, ज्वारीच्या भाकऱ्या करू का मी? मग आता मानिनी म्हणते, ती म्हणते ज्वारीच्या भाकऱ्या करू का? तुम्हाला माहितीये का ती ज्वारीच्या भाकऱ्या का म्हणते? कारण जीवाला ज्वारीच्या भाकऱ्या आवडतात. जीवा जरा लाजायला लागतो तिथे. पार्थही आता यांना जॉईन होतो बरं का, जीवांदिनीला चिडवायला. विक्रम म्हणतात, मग काय, बघ जरा मानिनी, तुझ्या तर लक्षात पण नव्हतं. नंदिनी कशी व्यवस्थित लक्षात ठेवते बघ जीवाचं सगळं. पण आता नंदिनीचे वडील जरा आनंदामध्ये मिठाचा खडा टाकतात. नाही, मी काय म्हणतो, धनंजय मोहिते सगळ्यांना म्हणतात की आम्हाला या जेवणात धरू नका, आम्हाला जरा महत्वाचं काम आहे, जरा जायचंय बाहेर. आता विक्रम म्हणत असतात, असं काय करतो धन्या, थांब ना. आता जीवाने त्याचे हात क्रॉस केलेले असतात बरं का. त्याला असं वाटत असतं नंदिनी जाऊ नये. पण आता तिचे वडील म्हणतात, चल ग नंदिनी, घरी चहा केलास, भेटलीस सगळ्यांना, झालं ना, चल आता घरी. जीवाला असं वाटत असतं नंदिनी जाऊ नये, म्हणून त्याने असे फिंगर क्रॉस केलेले असतात. आता जीवा वाट बघत असतो, केव्हा बोलेल ही, केव्हा बोलेल ही. मग नंदिनी जरा वेळ पॉज घेते आणि म्हणते, ठीक आहे बाबा, हरकत नाहीये, चला आता. मग आता धनंजय लगेच उठतात, चला निघतो आम्ही. मग नंदिनी पटकन म्हणते, बाबा मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडते हा, मी काही घरी येणार नाहीये. आता तिचं हे वाक्य ऐकता क्षणी सगळ्यात जास्त जीवाला फार आनंद झालाय बरं का. लगेच तिचे बाबा म्हणतात, पण नंदिनी तू इथे थांबायचं काय कारण आहे? विक्रम म्हणतात, अरे असं काय करतो धन्या, काव्यासाठी रे. अरे आम्ही सगळे आहोत घरात बाबा, पण बहिणीला बहिणीची काळजी वाटतेच ना. थांब बाई नंदिनी, तू थांब. आणि काय ना, इथे बरेच पेशंट आहेत बाई, नाही तुझी गरज लागेल, गेटवेल सूनची गरज आहे बरं त्यांना. हा टॉन्ट जीवासाठी होता बरं का, विक्रमने मारलेला. लगेच आता काय नंदिनीची आई म्हणते, निघतो हा आम्ही. मानिनी म्हणते, थांबा ना, जेवूनच जा. पण त्या नाहीच म्हणतात शारदाताई. आता ते निघालेत बरं का. मानिनी पण खुश असते नंदिनी थांबल्यामुळे. आता लगेच विक्रम जीवाच्या जीवाच्या पाठीवर थप्पड मारतात जोरात आणि म्हणतात, चला दोन्ही सुना घरात, आमचे दोन्ही टोणगे पण घरात. पार्थ म्हणतो, बाबा असं काय बोलताय आम्हाला, चला रे पोरांनो, आता मस्त फर्स्ट क्लास आंघोळ करून येतो मी. आता पार्थ म्हणतो, काय शी बाबा, तुम्ही अजून आंघोळ पण नाही केलीत? विक्रम आता फिलॉसॉफी सांगणार असतात, अरे पु ल देशपांडे काय म्हणतात माहितीये का तुला? मानिनी म्हणतात, ओ विक्रम, बस झाला आता, चला आवरा आवरा, चला आता आंघोळीला जा. विक्रम आता आंघोळीला जाताना गाणं गुणगुणतात, सुख म्हणजे नक्की काय असतं. मस्त गाणं आहे ते, प्रेक्षकांनो कोणी कोणी पाहिलंय ते नाटक? मागे पण विक्रम एकदा हे गाणं गुणगुणले होते. तर असो, आता मानिनी आणि विक्रम गेल्यावर पार्थने जीवाला सांगितलंय नंदिनी तिच्या बाबांना काय काय बोललीये त्याच्याबद्दल. ते जीवा थोडा विषय टाळत असतो, तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, माझं ऐक, जसं मी माझ्या बायकोला वेळ देतोय तसं तूही दे. जीवा म्हणतो, नाही रे दादा, ती कशाला थांबलीये पण? पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, अशा बऱ्याच गोष्टी याच्या तुला माहिती नाहीये. जीवा म्हणतो, म्हणजे? पार्थ आता सांगतो की दवाखान्यात नंदिनीने तिच्या वडिलांना कसं अपोज केलं आणि जीवाची बाजू घेतली. हे सगळं ऐकल्यावर जीवाला जरा विश्वास बसेना. जीवा म्हणतो, ए दादा, काय सांगतोयस? खरंच नंदिनी तिच्या बाबांना असं बोलली? ए चल रे, काहीतरी सांगतोय तू उगाच. पार्थ म्हणतो, उगाच कशाला सांगू, अरे खरं सांगतोय जीवा. हे बघ जीवा, तू नंदिनीसाठी घेतलेले एफर्ट्स नंदिनीला कळताय आणि त्याची कदरही आहे तिला. कसं असतं, आम्ही मोठे भावंड आहोत ना, चटकन पटकन उत्तरं नाही देता येत आम्हाला.
पण आम्ही समजून घेतो तुम्हाला जीवा. त्यामुळे तूही नंदिनीला आता समजून घे आणि तुझंही मन साफ कर, डोळे साफ कर. घे जरा समजून, नंदिनीला माफ कर बाबा. जीवाला मोलाचा सल्ला दिलाय पार्थने. तेवढ्या तिथे नंदिनी येते बरं का, आणि पार्थ आता खुणवतो नंदिनीला, बोल जीवाशी म्हणून. पार्थ जाता जाता जीवाला टॉन्ट मारतो गाण्यामध्ये, गावात तर होईल शोभा हे वागणं बरं नव, काय बाबा ज्वारीच्या भाकऱ्या खातायत. असं म्हणून पार्थ निघून गेलाय. मी म्हंटल ना मगाशी, आज जीवानदिनीचे जे फॅन आहेत ना, त्यांना जीवा आणि नंदिनी या दोघांचेही छान क्यूट असे सीन बघायला मिळणार आहेत. तर असो, आता बघा जीवा नंदिनीला बोलू इच्छितो, पण आता काहीतरी विषय टाळतोय. अरे काव्याचे रिपोर्ट्स कुठे गेले दवाखान्यातले? नंदिनी म्हणते, अच्छा अच्छा, ही काव्याची फाईल आहे का? दोघे एकमेकांच्या म्हणजे बोलायसाठी एकमेकांसाठी निमित्त शोधताय. जीवा आता ते खालचा सगळा पसारा आवरतोय, नंदिनी आवरते. नंदिनी म्हणते, अरे बॅग राहिलीच ठेवायची. मानिनीला कळतंय बरं का, या दोघांना काही एकमेकांशी बोलायला जमेना. मानिनी हे सगळं लांबून बघते आणि मग यांना जॉईन होत म्हणते, अरे काय हे चाललंय तुमचं? काय रे जीवा, तू गेला नाहीस का बाहेर? जीवा म्हणतो, नाही दादा गेलाय ते बाहेर आणायला काहीतरी. मानिनी म्हणते, बरं झालं ना मग. मी काय म्हणते, तुम्ही दोघे दमला आहात, रात्रभर हॉस्पिटलमध्ये आहात, खूप टेन्शन मध्ये होता, झोपा नाही झाल्या, जा रे पोरांनो, फ्रेश व्हा, आराम करा, जा 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 तुमच्या रूम मध्ये जा. आता जीवाला नंदिनीला म्हणायचं नाहीये, इगो मध्ये येतो ना, आणि नंदिनीचं सुद्धा. नंदिनी म्हणते, आई ही काव्याची बॅग आहे. आता मानिनी म्हणते, अगं आणि इकडे हे कपडे धुवायचे आहेत ना. आता बघा सगळे खेळ मनातल्या मनात चालू आहेत जीवानदिनीचे. जीवा मनातल्या मनात काय बोलतोय बघा, दादानी इतकं सगळं सांगितलं, खरंच ते असं झालं असेल का? नंदिनी खरंच माझ्या बाजूने बोलली असेल का तिच्या बाबांकडे? जाऊ दे जाऊ दे, असू दे, कुठे माझ्यासमोर बोललीये ही, मग बघेन मी माझ्यासमोर बोलल्यावर माफ करायचं की नाही. नंदिनी आता मनातल्या मनात विचार करते, पसारेवाला आता मी तुम्हाला नाही सोडणार, तुमच्या डार्लिंगची शपथ आहे. भाव खायचाय वाटतं, खा खा, जेवढा भाव खायचाय तितकं खा. मी पण भाव खाणार आहे, पण हात नाही सोडणार आहे तुमचा. नंदिनी हे मनातल्या मनात बोलते बरं का. मानिनी या दोघांकडे बघते आणि म्हणते, अरे काय चाललंय तुमच्या दोघांचे, जा ना. जीवा म्हणतो, आई थांब बरं जरा रिपोर्ट बघतो. मानिनी म्हणते, जाऊ दे रे, ते रिपोर्ट कशाचे घेऊन बसलात, चला जा आपापल्या खोलीत जा आणि आवरा. आता नंदिनी काही हले ना ते. मानिनीने छान सासू म्हणून टॉन्ट मारल्यावर का, काय ग ए नंदिनी, काव्याला जसं नेलं खोलीमध्ये तसं न्यायचंय का तुला जीवाने? आता नंदिनी गडबडते आणि म्हणते, नाही नाही आई, तसं कुठे, काय नाही, काहीतरीच काय. मानिनी म्हणते, अरे मग जा ना, जा जा जा, चला निघा. फायनली दोघं त्यांच्या खोलीच्या दिशेकडे निघालेत, पण अजून काही खोलीत शिरली नाही बरं का नंदिनी. मजा येते आता इथे. जीवानदिनी असे मस्त पायऱ्या चढतायत आणि मानिनीला कौतुक वाटतंय तिच्या पोरांचं. आई वडिलांना आणखीन काय हवं असतं प्रेक्षकांनो, मुलं सुखी तर आई बाबा सुखी. आता मानिनीला छान वाटतंय. पण आता बघा त्या पायरीपाशी गेल्यावर यांचे मनातल्या मनातच खेळ चालू आहेत. पण काय सांगू प्रेक्षकांनो, मालिकेचे एक एक सीन काय घेतात अप्रतिम. म्हणजे खूप दिवसानंतर, म्हणजे TTM नंतर मला ही अशी एक मालिका आवडली आहे मनापासनं. आणि खरं सांगू तुम्हाला, ज्या मालिका अगदी मनापासनं आवडतात, प्रेझेंट करायसारख्या असतात, त्याच मालिका मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते. पाहायला गेलं तर तसं दिवसभर मालिकेचा रिव्ह्यू देऊ शकले असते, पण नको. जे छान आहे, जे बेस्ट आहे ते तुमच्यासमोर प्रेझेंट व्हावं. असा अर्थ नाहीये की बाकीच्या मालिका चांगल्या नाहीयेत, बाकीच्याही मालिका चांगल्या आहेत, पण जे बेस्ट आहे ते बेस्टच असतं. तर असो, आता इकडे जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूम जवळ जातात आणि मनातल्या मनात एकमेकांशी बोलतात. एकही शब्द एकमेकांशी बोललेले नाहीयेत, समोर नाही बरं, मनातल्या मनात. जीवा मनात विचार करतो, हिला काय आता आत यायचं इन्व्हिटेशन देऊ का? नंदिनी विचार करते, इतकी खोलीपर्यंत आले मी, आज सुद्धा ये म्हणणार नाही का हे? जीवा म्हणतो, मी कशाला सांगू हिला स्वतःहून, 21 दिवस मी हाजी हाजी केली नाहीची, आता नाही करणार. जीवा मनातल्या मनात बोलतोय असं. आणि नंदिनी म्हणते, मग काय, मी पण 21 दिवस सोफ्यावर झोपले यांच्यासाठी, आता तर मला बेडवर झोपायचंय. जीवा आता मनातल्या मनात तेच विचार करतो असतो, मला पण आता बेडवर मस्त हातबीत पसरून, पाय पसरून झोपायचंय. आता नंदिनी विचार करते मनात, हात पसरून यांच्या पायावर डोकं ठेवायचंय मला पण. पण असं तेव्हाच होईल ना जेव्हा, जीवा मनातल्या मनात म्हणतो, ही तेव्हाच असं बोलेल ना, ही बोलेल तेव्हाच असं होईल ना, आत येऊ का? मग नंदिनी विचार करते, काय बाई हे, एक तर आत ये म्हणत नाही, नाही तर बाहेर जा पण म्हणत नाही. शेवटी नंदिनीच्या शब्दांचा बाण फुटतो. अहो असं ती म्हणते, तेव्हा जीवा मनातल्या मनात म्हणतो, आत्ता आली नाही चांगली रुळावर. नंदिनी म्हणते, अहो राहू द्या, मी खालीच थांबते.
आता जीवाला जा जीवाचा इगो मध्ये येतोय बरं का. जीवा मनातल्या मनात विचार करतो, खाली राहायचं होतं तर वर यायची तसदी कशाला घेतली हिने? जाऊ दे, मी कशाला अडवू? मी हिला अडवलं ना तर भाव खाईल. नंदिनी मनात विचार करते, मी कुठे भाव खाते? हेच नेहमी भाव खातात. बाई आहे ना मी शेवटी, मलाच पुढाकार घ्यावा लागणार ना. हा टोणगा हा टोणगा काही हुकचूक करे ना. जीवा म्हणतो, जाऊ दे जाऊ दे, मी पण काही बोलणार नाही यावेळेला. मी पण पुरुष आहे. मीच दरवेळेला का हिच्या मनातलं ओळखायचं? नाही नाही, पुरुषांनीच बाईच्या मनातलं का ओळखायचं नेहमी पहिल्यांदा? आज या चकाचक बाईलाच ओळखू दे माझ्या मनात काय येते. जीवा मनात असं बोलतोय आणि नंदिनी म्हणते, का बाई मी ओळखू यांच्या मनातलं? कधीतरी पसाऱ्यावाल्याने पण माझ्या मनातलं ओळखायला हवं ना. काय हे एवढीची गोष्ट यांना कळत नाही. पहिल्याच दिवशी मला वाटत होतं मला यांच्या सोबत राहायचंय. जाऊ दे, जातेच मी आता, असं म्हणून नंदिनी खरंच जाते बर का. आता जीवा विचार करत असतो, पलट पलट ग नंदिनी. नंदिनी 2 मिनिटं थांबते आणि विचार करते, मी कशाला पलटू? आणि तशी मी लाग पलटेल, पण तुम्ही हाका तर मारा ना मोठ्याने मला. जीवा मनातल्या मनात बोलतो आणि ही पण मनातल्या मनात. इतकं क्यूट वाटलाय ना हा सीन प्रेक्षकांनो, छान वाटलंय. यालाच तर म्हणतात प्युअर प्रेम. पण नंदिनी आता जाते निघून, ती काही बाई खोलीत जात नाही. जीवा आता वैतागतो. इकडे पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड करतोय. मानिनी म्हणते, बाई बाई, बायको आजारी आहे तर लगेच स्वयंपाकाला लागलायस बायकोसाठी. पार्थ म्हणतो, स्वयंपाक नाही गाई, फ्रूट सॅलड करतोय. औषधांमुळे त्यांचं तोंड कडू पडलंय ना. मानिनी म्हणते, वा रे वा, बायकोचं तोंड गोड करायला धडपड चालली आहे एका माणसाची. पार्थ म्हणतो, अगं आई, त्यांनी नाही का माझ्यासाठी धडपड केली? मानिनी म्हणते, अच्छा, काव्याने धडपड केली म्हणून परतफेड करतोयस का? पार्थ म्हणतो, तसं नाही गाई, परतफेड कशाला? अगं, गेले काही दिवस मी त्यांना दूर ठेवलं होतं ना. अगं, हा प्रेमाचा अपूर्ण राहिलेला कोठा पूर्ण करतोय. मानिनी म्हणते, शब्बास रे पठ्ठ्या, पण काय आहे ना, तुम्हा पोरांचं ना मला आजकाल कळतच नाही. काय एक जण प्रेमात पडले की दुसऱ्याला वेगळंच खूळ लागतं. एकमेकांना सारखी खो देत बसता. पण तुला तिच्यापाशी बसायचंय का गप्पा मारत? वाटलं तर खीर करून देते बाबा. आता पार्थ म्हणतो, नाही ग आई, फ्रूट सॅलड म्हणजे फ्रूट सॅलड. मला सांग आई, एखादा जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला त्याच्या काय देतो भेटवस्तू? मानिनी म्हणते, गुलाब. पार्थ म्हणतो, अच्छा, विक्रम देशमुख आपणास कुठलं फूल देतात? मानिनी म्हणते, चाफा. पार्थ म्हणतो, मग आई याच्या पुढे गुलाबच घेत जा. मानिनी म्हणते, चल रे, काही सांगू नको मला. त्या चाफ्याला एक अर्थ आहे, त्याच्या मागे एक स्टोरी आहे रे. अरे तुला सांगते, कॉलेजमध्ये असताना माझ्या सायकलच्या सीटवर चाफा जर ठेवलेला असेल ना, तरच मी समजून जायचे की मी मैत्रिणी सोबत घरी जायचं नाहीये, कारण विक्रम मला त्यांचं लेक्चर झाल्यावर भेटणार आहेत. अरे चाफ्याचं फूल रे. पार्थ म्हणतो, वा रे वा, चाफा बोले ना. हा चाफा तर बोलका निघाला ग आई. पार्थ पुढे म्हणतो, आई, जशी तुझी स्टोरी आहे तशी आमची पण एक स्टोरी आहे ग. म्हणजे मी आणि काव्या आमच्यातलं अंतर दूर करण्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणि हे फ्रूट सॅलड देतो एकमेकांना. मानिनी म्हणते, अच्छा, कळलं, तर तुमच्या प्रेमाचं प्रतीक हे फ्रूट सॅलड आहे तर. आता पार्थ म्हणतो, सही जवाब आई. तेव्हा मानिनी म्हणते, बाबा मला दे ना एक वाटी, मला पण गोड खायची इच्छा होते. काय छान चाललंय रे आपल्या घरात. बघ ना, तुम्हा दोघांचं मार्गी लागलंय. आता हळूहळू का होईना जीवा नंदिनीचं पण मार्गी लागेलच. तेवढ्यात नंदिनी आली आहे. पार्थ म्हणतो, बघ आई, नंदिनीचं नाव घेतलं आणि हजर झाली नंदिनी. आता मानिनी म्हणते, काय गं नंदिनी, मिटलं का तुम्हा दोघांचं? पार्थ म्हणतो, म्हणजे काय आई साहेब, काय विचारतेस असं? तिला मिटलंच असणार. आता नंदिनी मनात विचार करते, नको बाई यांना सांगायला. आता काही सांगितलं तर यांच्या आनंदावर विरजण पडेल. मानिनी म्हणते, काय ग नंदिनी, केव्हाची गेली होतीस तिकडे? काहीतरी बोलणं झालं असेल ना दोघांचं? काय ग? नंदिनीला मात्र टेन्शन आलंय. तिला वाटतंय, खरं बोलून यांचं हसू नको स्पॉइल करायला, नको नको, उगाचच मिटलंय असं दाखवते. मानिनी म्हणते, काय ग नंदिनी, काय विचार करतेस? नंदिनी म्हणते, काही नाही आई, अहो हो, छान चाललं, गोडी गुलाबीने सुरू आहे सगळं. भांडण तर असं मिटलं आमचं की आमच्यात कधी भांडणच झालं नाही असं वाटतंय. अगं बाई, खरं सांगतेस नंदिनी? आता पाठ म्हणतो, हो आई, आता संपलं सगळं, खो खो संपला, आता कबड्डी. मग लगेच नंदिनी म्हणते, काय हो पार्थ, अहो फ्रूट सॅलेड मध्ये सफरचंद नाहीयेत. पार्थ म्हणतो, नाही ना, इथे सेफच नाहीये. मग मानिनी म्हणते, अरे इथेच तर होतं सफरचंद, कोणी खाल्लं की काय? आता हे सफरचंद शोधतायत तर तिकडे एकच राहिलेलं सफरचंद रम्याने खाल्लंय. आता रम्या झालीये वेडी पिशी बरं का प्रेक्षकांनो. अरे यार, काय ऍक्टिंग करते ही पोरगी, एक नंबर. प्यार तूने क्या किया मधली उर्मिला होते का काय कोणाच ठाऊक ही रम्या, आता असं वाटायला लागलंय. हो स्वात्या, तिचा अवतार पाहूनच घाबरतात. आधी त्या म्हणतात, काय ग रम्या,
काव्या हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तू खूपच शांत आहेस ग. रम्या म्हणते, आई ही वादळापूर्वीची शांतता आहे. वसू आत्या म्हणतात, ए गो बाई, ए रम्या, तुझ्या या शांततेमुळे मला घाम फुटलाय ग. पुरे ग रम्या, पुरे आता. रम्या म्हणते, आई पुरे नाही, आता अति झालंय, अति झालंय आणि हसू आलंय. असं म्हणून मोठ्याने हसते चेटकिणीसारखी. वसू आत्या घाबरतात ना तिला. ए बाई, अगं अशी काय हसते तू? काय झालं तुला? ए रम्या बाळा, बोल ना माझ्याशी. ए रम्या, हसू नको ग. अगं मी म्हणून म्हणत होते ना तुला, इथे राहायला नको, ब्रेक घेऊ, कुठेतरी फिरायला जाऊ. रम्या म्हणते, अगं आई, घेणार आहे मी पण ब्रेक लवकरच, जाणार आहे ग ब्रेकवर. आता वसू आत्या म्हणतात, ए रम्या, अगं ते बियांसकट सफरचंद खाणार आहेस का तू? ठेव बरं बाजूला ते. रम्या म्हणते, अगं हो, तुला माहिती नाही का? वसू आत्या म्हणतात, काय ग, काय माहिती नाहीये? रम्या म्हणते, आई, काही फळांच्या बिया एकत्र केल्या ना की त्यांचं विष तयार होतं आणि ते विष आहे हे कळत सुद्धा नाही. अगं आई, ते वेलचीची पूड नसते का, त्याच्या डब्बीत जर ही पावडर ठेवली ना तरी कोणाला कळत नाही. वसू आत्याला काही समजेना, ही काय बोलते. वसू आत्या म्हणतात, वेलचीची पूड. रम्या वसू आत्याला अशी करते, श्श, चुप बस आई, आता इकडे पार्थ वेलची पूडच सापडवतोय. म्हणजे कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो, हिने त्या वेलची पूड मध्ये काहीतरी गडबड करून ठेवली आहे. म्हणजे रम्याने विष मिक्स केलेलं आहे त्या वेलची पूड मध्ये आणि आता काव्या ते फ्रूट सॅलड खाणार आहे. आज तर काही खाल्लेलं नाहीये तिने आजच्या एपिसोड मध्ये, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. उद्याच्या एपिसोड मध्ये कळणार आहे की ती ते फ्रूट सॅलड खाते की नाही खाते. पार्थ ते वेलची पूड सापडत असतो. आई, वेलची पूड कुठे, वेलची पूड कुठे? आता ती मानिनी म्हणते, अरे ते कशाला पाहिजे बाबा तुला? मग पार्थ म्हणतो, अगं आई, काव्याला ना वेलची पूड खूप आवडते. अगं काय आहे ना, काव्या देशमुखला आवडतं ना, आणि हे सगळं मला नंदिनीने सांगितलंय. मानिनी म्हणते, वा ग वा नंदिनी, बहिणीचे सगळे सिक्रेट सांगितले वाटतं ह्याला. नंदिनी म्हणते, तसं नाही हो आई, पण यांची बंद पडलेली गाडी ढकलायला छोटे छोटे धक्के दिलेत. पार्थ म्हणतो, अरे आई, अहो नंदिनी, आई साहेबांच्या नादी लागू नका तुम्ही. मला आधी वेलची पूड द्या, वेलची पूड द्या. त्यांना असे टोमणे मारायची सवय आहे. म्हणजे गमतीत बोललाय तो. आता नंदिनीने ती वेलची पूड दिली आहे. आता पार्थने ती वेलची पूड त्यात मिक्स केली आहे बरं का प्रेक्षकांनो, पण त्या वेलची पूडमध्ये विष आहे असं आपल्याला भासवण्यात आलंय आज. पार्थ मात्र त्या फ्रूट सॅलडचा वास घेतो आणि म्हणतो, वा कमाल झालंय हे फ्रूट सॅलड, आणि त्यांना छान वाटेल हे खाऊन आणि झोपही लागेल. मानिनी म्हणते, ए बाबा पार्थ, हे पसारा आवरून ठेव. पार्थ म्हणतो, ए आई, मी नाही आवरणार. नंदिनी आवरेल, आता पसाऱ्यावाल्याचा पसारा आवरायची सवय आहे ना तिला, करेल ती सगळं चकाचक. मानिनी म्हणते, हो रे बाबा, आता आवरणं सावरणं सुरू होणार आहे ना, चला गुड नाईट, गुड नाईट, असं म्हणून मानिनी निघून जाते. पण आता त्या नंदिनीला टेन्शन आलं ना, आता काय करावं. अरे देवा, आता यांना खरं काय ते कळू नये म्हणजे झालं. काय वाटतं तुम्हाला मंडळी, जीवा आणि नंदिनी एकत्र येतील का? मला तरी वाटतंय की काहीतरी मोठा ट्विस्ट आहे बाबा, आणि तो सस्पेन्स काय रंगवलाय काय सांगू तुम्हाला. आता इकडे काव्यासाठी हा ते फ्रूट सॅलेड घेऊन आलाय पार्थ. आल्या आल्या दरवाजा वाजवत म्हणतो, मे आय कविन मिसेस काव्या. पार्थ असं म्हटल्या क्षणी काव्या म्हणते, जा जा, नका येऊ. पार्थ म्हणतो, नाही काय नाही, नका येऊ, काय नका येऊ, मी येणार. काव्या म्हणते, काय हो पार्थ, खूपच लाडात आलाय ना तुम्ही, काहीतरी धोका जाणवतोय मला. पार्थ म्हणतो, नाही हो, धोका कसला, तुमच्यासाठी छान फ्रूट सॅलड बनवलंय वेलची टाकून. काव्या म्हणते, थँक्यू, मला वेलची खूप आवडते. पार्थ म्हणतो, मला माहितीये की माझ्या मांजरीच्या आवडीनिवडी. आता इथे रम्याचा एक डेंजरवाला सीन दाखवलाय बरं का. रम्याने त्या वेलची पूड मध्ये डेंजर असं विष मिक्स केलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. आता रम्या ते म्हणजे मुद्दाम तिने अशा ठिकाणी ते ठेवलंय जिथून पार्थ ते वेलची पूड फ्रूट सॅलड मध्ये मिक्स करणार आहे. हिचं लक्ष बरं बारीक राहतं प्रेक्षकांनो, की पार्थ आता फ्रूट सॅलड करणारे वगैरे, हिला बरं माहित राहतं सगळं रम्याला. असो, पण आता इकडे पार्थ आणि काव्याचा लाडीगोडी लावलेला हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. पार्थ म्हणतो, घ्या ना काव्या. काव्या म्हणते, नको नको, मला नको हे फ्रूट सॅलड, आणि ज्यांनी कोणी हे फ्रूट सॅलड बनवलंय ना त्याचे हात छाटून टाका. पार्थ म्हणतो, असं का बोलताय, अहो मी बनवलंय ते प्रेमाने माझ्या हाताने, माझे हात छाटणार का? काव्या म्हणते, हो ना, मग जे हात प्रेमाने फ्रूट सॅलड बनवू शकता ते भरवू शकत नाहीत का? अशा हातांचा काय उपयोग पार्थ? पार्थ म्हणतो, अच्छा, एवढे आडेवेडे कशाला, सरळ म्हणा ना, ओ देशमुख भरवा ना मला. काव्या म्हणते, काय ओ देशमुख, असं कसं तुम्हाला सांगावं लागतं? काय आहे, अशी बायको मिळालीये चांगली माझ्यासारखी, कदर करा, नाहीतर कळेल तुम्हाला मी गेल्यावर काय किंमत आहे माझी ते. काय ग काव्या, कसे तुझे हे देशमुख, असे ती मनाशीच वाक्य बोलते.
पार्थ म्हणतो, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे? तुम्हाला आता कुठेच जाऊ देणार नाही हा तुमचा बोका. अहो मी मॅग्नेट सारखा तुम्हाला चिटकून राहणार आहे, असं तो म्हणतो आणि काव्या त्याच्याकडे प्रेमाने बघते आणि मालिकेचा एपिसोड संपून जातो. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि पुढचा प्रोमो बघून जा. आता नंदिनी विचार करते बेडरूम मध्ये जावं की नाही जावं. जीवाशी ती वाद घालते आणि म्हणते, खाली म्हणजे मी खाली चालले झोपायला. जीवा मनात विचार करतो, मला वाटली इथे झोपेल. आता जीवा म्हणतो, आत ये आणि चादर घेऊन जा. मुद्दाम आता हा तिला त्रास देतोय बरं का जीवा. नंदिनी विचार करते, ही खोली म्हणजे जीवांदिनीचं जग आहे. मी आज शिरले तर मला नाही बाहेर जाता येणार, जावंच नाही वाटणार. आणि काव्या आता ते फ्रूट सॅलड खाते. काय वाटतं मंडळी, काव्या खाईल का ते फ्रूट सॅलड? काय बाई, रिकामा सस्पेन्स वाढवतात प्रेक्षकांनो. आजच त्यांनी टाकलं असतं पटकन एक्सपोज करून तर टेन्शन नसतं राहिलं ना. पण बघूयात आता उद्याच्या भागात काय होतंय. रम्याचा हा डाव फसतोय की सक्सेसफुल होतोय कळेलच उद्याच्या भागात. पण तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी व्हॅलेंटाईन डे. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. काल लाईक केल्याबद्दल टू मच थँक्यू सो मच. प्रेक्षकांनो, असंच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद माझ्या या सहवासात कायम असू द्यात सोबत. तुमच्या सहवासाची, तुमच्या प्रेमाची मला नितांत आवश्यकता आहे. चला तर मग उद्या बघूयात मालिकेमध्ये काय घडतंय. आपल्या सगळ्यांना आतुरता असतेच या गोष्टीची. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि टेक केअर ऑल ऑफ यू मंडळी. धन्यवाद.